हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत प्लेटेड स्लीव्ज डिझाईन। त्यासाठी मी ते अगोदर पेपरवर कटिंग करून घेतलेला आहे। आता मी पेपरवर कटिंग केल्यानंतर मग तुम्हाला ह्या अशा पद्धतीने ही स्लीव्ज स्टिचिंग कशी करायची ते सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आता हे आहे पेपर पॅटर्न आणि ही स्लीव्ज यावरती मी ठेवलेली आहे आणि हा खालचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तिथे आपण लावणार आहोत बॉर्डर। पण मी आधी थोडंसं कटिंग केलं होतं म्हणून मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही। तर मी आता तुम्हाला सुरुवातीपासून दाखवते। तर पहा, हा वरचा पार्ट आणि हा खालचा पार्ट इथे मी बॉर्डर लावणार आहे। तर आता आपण कटिंग कशी करायची तर एवढ्याच कापडाचं माप घ्यायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला, ही स्लीव्ज आपण बाजूला ठेवूया। आता हा आहे पेपर। तर मी तुम्हाला जसं म्हटलं की मी इथं बॉर्डर लावणार आहे, तर बॉर्डरचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढं मी इथे पेपर कटिंग करून घेतलेला आहे आणि हा वरचा भाग मी शिल्लक घेतलेला आहे। म्हणजे जेवढी आपल्याला वरच्या भागामध्ये प्लेटिंग करायचं आहे तेवढं मी माप मोजून घेतलेलं आहे। माझी बॉर्डर आहे 4.5 इंच। तुमच्या बॉर्डरनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि उरलेल्या भागामध्ये आपण बनवणार आहोत प्लेट। तर आता सेंटरला सगळ्यात आधी इथे छोटीशी घडी करून घ्यायची, मार्किंग करून घ्यायचं सेंटरला आणि सेंटर मार्किंगपासून साईडला 2-2 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत। तर हा आहे सेंटर पॉईंट आणि ह्या पॉईंटला आपण आधी मार्क करून घ्यायचं आहे आणि मेजरमेंट टेपच्या साहाय्याने साईडला 2-2 इंचावर मार्क करायचं आहे। तर हे मेजरमेंट टेप घेतलेला आहे मी आणि हे इथं तुम्ही 2 इंच पहाल इथे मी मार्क केलेलं आहे। आता त्या 2 इंचापासून पुढे पुन्हा एकदा 2 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि अजून एकदा 2 इंचावर मार्किंग करायचं आहे। तर मी इथे टोटल 3 प्लेट्स टाकणार आहे दोन्ही साईडनं। तर हे 2 इंचावर मार्किंग आहे आणि ही जी मार्किंग केलेलं आहे आपण सेंटरला जुळवणार आहोत। तर या साईडने पण मी त्याच पद्धतीने 2-2 इंचावर मार्क करून घेते। हे पहा, हे 1 इंच, हे दुसरं 2 इंचाचं मार्किंग आणि हे तिसरं 2 इंचाचं मार्किंग। तर आता हे मार्किंग करून झाल्यानंतर हे जे मार्किंग आहे हे मी इथे पेनने अशा पद्धतीने मार्क करून जिथं सेंटरची लाईन घेतलेली आहे त्या सेंटरच्या लाईनला जुळवायचं आहे। थोडंसं फेंट दिसतंय किंवा तुम्हाला मी जे ड्राफ्टिंग करते ते व्यवस्थित दिसत नसेल तर मी तुम्हाला ते चॉकने पुन्हा एकदा मार्किंग करून दाखवते। तर मी अशा पद्धतीने पेनने सेंटरला एकदा मार्किंग करून घेतलेलं आहे। हे पहा, आता मी तुम्हाला चॉकने पुन्हा एकदा मार्क करून दाखवते। जे तुम्हाला एकदम परफेक्ट दिसत नव्हतं तर मी आता चॉकने इथे पुन्हा मार्किंग केलेलं आहे आणि हे जे मार्किंग केलेलं आहे सेंटरपासून तिथून आपण कट देणार आहोत। मधला आहे ना मार्क तो कट करायचा नाही, साईडचे जे 3 आहेत ते कट करणार आहोत। तर चला कटिंग करून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग दिसत आहे। हे 2-2 इंचांचे पॉईंट आहेत, 2-2 इंचावर मी मार्क केलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग दिसेल। चला तर आता आपण कटिंग करूया। आता कटिंग करताना सेंटर पॉईंट कट करायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि इथे पण जवळजवळ अर्धा इंच भाग बंद ठेवायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने जवळजवळ अर्धा इंचाचा भाग तिन्ही प्लेटिंगचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये बंद ठेवायचा आहे आणि बाजूचे जे 2 कट आहेत ते कट करून घ्यायचे। सॉरी, इथे छोटासा कट माझ्याकडून सेंटरला झाला आहे, तर इथे मी कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने। आता हे कटिंग झालेलं आहे। आता इथं मी ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे। ब्लाऊजचं कापड थोडंसं एक्स्ट्रा हवं आहे आपल्याला, कारण इथे आपल्याला खालच्या बाजूनेही जवळजवळ 2 इंच, साईडला 2-2 इंच आणि वरच्या बाजूनेही 2 इंच असं एक्स्ट्राचं कापड लागेल, कारण हे आपण क्रॉस करून घेणार आहोत। सेंटरचा जो पॉईंट आहे तो इथे आहे असाच ठेवायचा। इथं मी पिन लावून घेते सेंटर पॉईंटला। आता सेंटरला मी पिन लावून घेतलेला आहे। दोन्ही बाजूने पण प्लेटिंग करणार आहोत, तर 2 इंचाचं मार्क करून ही प्लेटमधलं अंतर घेतलेलं आहे मी आणि पिन लावून घेतलेला आहे। खालच्या बाजूनेही एक पिन लावलेला आहे आणि सेम सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये 2-2 इंचाचं मार्जिन येईल या पद्धतीने प्लेट व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे। प्लेटच्या वरच्या टोकाला एक पिन लावलेली आहे मी आणि खालच्या बाजूनेही एक पिन लावलेली आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने एका बाजूचं तर आपलं परफेक्ट झालेलं आहे आणि मी यासाठी म्हटलं होतं की खालच्या बाजूने आपण 2 ते 3 इंच एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे, चारही बाजूने एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे। जवळजवळ ही स्लीव्ज बनवण्यासाठी आपल्याला अंदाजे अर्धा मीटर कापड तर लागतं। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या मी प्लेटिंग करून घेते मार्जिन हे करून। आता दोन्ही बाजूचं प्लेटिंग करून झाल्यानंतर आता इथे मी मार्क करते। आता ही जी मार्किंग करत आहे मी, हे आहे असं करायचं आहे ह्या वरच्या बाजूने, म्हणजेच
आर्महोलच्या बाजूकडून आणि साईडनं आहे असं मार्किंग करायचं आहे. फक्त वरच्या बाजूने जिथे प्लेटची टोका आहे तिथे मात्र आपण 1 ते 1.5 इंचाचं एक्स्ट्राचं कापड सोडणार आहोत, कारण इथे प्लेट्स टाकणार आहोत, त्यामुळे इथे कापड कमी पडू शकतं. म्हणून अंदाजे मी इथं 1 इंच एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 1.5 इंचापर्यंत कापड सोडू शकता. आणि आता आहे जसं मार्किंग केलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. हे पहा, आहे अशा मार्किंगवरती मी कटिंग करून घेतलेलं आहे पूर्ण. तर आता आपण हे करणार आहोत स्टिचिंग. तर चला आता ह्याचं स्टिचिंग आपण पाहूयात. आता इथे आपण स्टिचिंग करताना कोणती गोष्ट लक्षात घ्यायची ते पाहूया. आता सेंटर जो आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि ही जे पेपरचं पॅटर्न आपण ठेवलेलं आहे ते बरोबर जसं पहिलं होतं तसंच एकमेकांजवळ ठेवून मग शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, आता एका बाजूचं प्लेटिंग व्यवस्थित स्टिचिंग केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने. हे पहा, अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली की एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपण इथे कट करून घेऊया. आता कट केल्यानंतर या पिन आपण सगळ्या काढून घेणार आहोत. हे पहा, फायनली अशा पद्धतीने आपली स्लीव्ज तयार होईल. आता हा जो पेपर आहे तो आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा ह्या प्लेट्सवर व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने स्लीव्ज तयार झालेले आहे. आता या स्लीव्जला आपण जोडणार आहोत बॉर्डर. त्यासाठी मी स्लीव्जच्या मापाची बॉर्डर घेतलेली आहे. आता आपण जो कटिंग केलेला खालचा बॉर्डरसाठीचा जो पेपर होता त्या पेपरच्या मेजरमेंटनी बरोबर इथे बॉर्डर कट करून घ्यायची आहे. आता वरच्या बाजूने मी फिनिशिंगसाठी अर्धा इंच कापड एक्स्ट्राचं ठेवलं होतं ते आतमध्ये घेऊन दुमडून त्यावरती एक दाबटीप देऊन घेत आहे. दाबटीप घेऊन झाल्यानंतर आपण बॉर्डर अगोदर स्लीव्जला अटॅच करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने स्लीव्जच्या वरच्या बाजूने उलटी ठेवायची आणि एक अर्धा इंच मार्जिन किंवा 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन ही बॉर्डर पूर्ण ब्लाऊजला जोडून घ्यायची. आता ही बॉर्डर जोडताना काळजी घ्यायची प्लेटिंगमध्ये कुठे घडी येणार नाही. आता जोडून घेतल्यानंतर वरच्या बाजूनेही पुन्हा एकदा आपण या स्लीव्जला दाबटीप देऊन घ्यायची आहे योग्य फिनिशिंगसाठी. आणि आता आपण घेणार आहोत अस्तर. अस्तर मी अशा पद्धतीने स्लीव्जच्या वरच्या बाजूने ठेवलं. ह्याला कटिंग एकदम मेजरमेंटने म्हणजे जसं आपलं स्लीव्जचं मेजरमेंट आहे त्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे. वरच्या बाजूने ठेवून 1/4 इंच घेऊन शिलाई मार्जिन देऊन स्टिचिंग केलं आहे. म्हणजे रेग्युलर आपण स्लीव्जसाठी जसं करतो त्याच पद्धतीने ही अस्तर मी स्लीव्जला जोडून घेतलेलं आहे. आणि हे अस्तर स्लीव्जला जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते आपण कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आता एक्स्ट्राचा खालचा जो भाग आहे वरचा जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या स्लीव्जचं कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि चॅनलवर नवीन असताल अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता ही स्लीव्ज जोडल्यानंतर खरंच खूप छान असा लुक येतो आणि सध्या ही स्लीव्ज खूप ट्रेंडमध्ये आहे. तर चला सर्वांना श्री स्वामी